नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांच्या स्वभावात हा एक गुणधर्म आहे का, हे नीट तपासून बघा. आपली प्रत्येकामध्ये एखादा निर्णय घेतला की तो बरोबर आहे का? हे केलं तर बरोबर होईल का? किंवा मी दुसरं काय करू? नोकरी करू की व्यवसाय करू? की एखादं कुठला आपल्या घरातला निर्णय घ्यायचा असेल, तो घेऊ का नको? बरोबर असेल का? कोणाला विचारू? कोण सांगू? हे असंख्य प्रश्न आपल्याला पडत असतात. तर आपल्या स्वभावात धरसोड वृत्ती आहे का, हे आजच ओळखा आणि तपासून बघा. आध्यात्मिक चिंतन आहे हे. विषय काय आहे आपला? धरसोड वृत्ती का निर्माण होते? म्हणजे आपल्या मनामध्ये ही धरसोड वृत्ती आहे, ही का निर्माण होते? ह्याच्यावर दत्तगुरूंनी आपल्याला काय सांगितलं ते आपण बघूया. ज्याने गुरुचरणी स्वतःला अर्पण केलं, त्याच्या आयुष्यातील संभ्रम संपला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नामधारकांनी अत्यंत प्रेमाने सिद्धमुनींना विचारले, गुरुदेव, माझं मन कधीच एका निर्णयावर स्थिर राहत नाही. एखादं काम सुरू करावं असं वाटलं, पण काही वेळातच ते सोडून द्यावंसं वाटतं. एक दिवस भीतीची ओढ वाटते, दुसऱ्या दिवशी संसाराची चिंता वाटते, एक दिवस भक्तीची ओढ वाटते. तर असे अनेक दिवस होतं, म्हणजे अनेक वेळा असंच होतं. असं का? दुसऱ्या दिवशी संसाराच्या चिंता मन व्यापून टाकतात. ही धरसोड वृत्ती का निर्माण होते आणि तिच्यावर उपाय काय? सिद्धमुनी प्रेमाने हसले. ते म्हणाले, ऐक नामधारका, हा प्रश्न तुझ्या एकट्याचा नाहीये. हा प्रत्येक साधकाच्या अंतःकरणात निर्माण होणारा प्रश्न आहे. मनाला स्थैर्य मिळाल्याशिवाय साधना परिपक्व होत नाही आणि मन अस्थिर असेल तर समोर उभा असलेला परमेश्वरही ओळखता येत नाही. तुला याचं उत्तर एका प्रसंगातून सांगतो. एका प्राचीन गावात गंगाधर नावाचा एक तरुण राहत होता. स्वभावाने तो अत्यंत बुद्धिमान होता, कष्टाळू होता आणि प्रामाणिक होता. पण त्याच्या स्वभावात एक मोठा दोष होता. तो कोणत्याही निर्णयावर कधीच ठाम राहत नसे. कधी शेती करण्याचा निर्णय करी, तर 2 दिवसांनी व्यापार करायचा विचार करी. व्यापार सुरू केला की वाटे नोकरीच बरी. नोकरी मिळाली की पुन्हा वाटे, नाही, मला साधू व्हायला हवे. गावातील लोक म्हणू लागले, गंगाधर चांगला आहे, पण त्याला स्वतःलाच काय हवं आहे हे त्याला कळत नाही. एक दिवस तो अत्यंत निराश होऊन गावाबाहेरच्या दत्त मंदिरात गेला. मूर्तीसमोर बसून तो रडू लागला, प्रभू, मी प्रत्येक गोष्ट अर्धवट सोडतो, एकही निर्णय पूर्ण करू शकत नाही. माझ्या मनात एवढा संभ्रम का? मी इतका कमकुवत आहे का? उत्तर मात्र मिळालं नाही. मंदिरात शांतता होती, फक्त समयीची ज्योत लुकलुकत होती. तो बराच वेळ तसाच बसून राहिला. तेवढ्यात एक वृद्ध संन्यासी तिथे आला. जटाधारी, अंगावर भस्म, हातात कमंडलू, चेहऱ्यावर विलक्षण शांतता. त्यांनी गंगाधराकडे पाहिलं आणि विचारलं, बाळा, तू इथे देवाला शोधायला आला आहेस का, की स्वतःपासून पळायला? गंगाधर आश्चर्यचकित झाला, कारण त्याच्या मनात नेमकं हेच चाललं होतं. संन्यासी पुढे म्हणाले, तू प्रत्येक निर्णय बदलतोस, कारण तुला चुकीची भीती वाटते. तुला वाटतं, जर हा मार्ग चुकला तर, जर दुसरा मार्ग अधिक चांगला निघाला तर. असा विचार करतोस. तुझं आयुष्य विचार करण्यातच संपत आहे. गंगाधर नम्रपणे म्हणाला, मग मी काय करावं? संन्यासी मंदिराबाहेर घेऊन गेला. तिथे कृष्णा नदी शांतपणे वाहत होती. ते म्हणाले, ही नदी पाहतोस? तिला प्रत्येक वळणावर थांबून विचार करावा लागतो का? इकडे वळू की तिकडे वळू? ती वाहत राहते, कारण तिला सागरावर विश्वास आहे. क्षणभर थांबून ते म्हणाले, आणि तुला परमेश्वरावर विश्वास आहे का? पण
स्वतःच्या बुद्धीवर त्याहून जास्त विश्वास आहे. म्हणून प्रत्येक निर्णयानंतर नवीन शंका जन्माला येते. गंगाधर गप्प झाला. पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या मनातील मूळ कारण सांगितलं होतं. संन्यासी म्हणाले, निर्णय बुद्धी घेत नाही, निर्णय श्रद्धा टिकवते. श्रद्धा नसली तर की बुद्धी हजार मार्ग दाखवते आणि श्रद्धा जागी झाली की एकच मार्ग पुरेसा ठरतो. त्या दिवसापासून गंगाधराने एक नियम केला. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो प्रथम दत्त महाराजांच्या चरणी नमस्कार करी आणि म्हणे, प्रभू, हा निर्णय माझा नाही. जर योग्य असेल तर मला स्थिरता द्यावी. चुकीचा असेल तर माझा अहंकार मोडा. पण मला संभ्रमात ठेवू नका. हळूहळू त्याच्या जीवनात बदल घडू लागला. काम तेच होतं, संसार तोच होता, अडचणी त्याच होत्या. पण मग बदललं होतं मन. पूर्वी प्रत्येक संकटात तो मार्ग बदलत असे. आता प्रत्येक संकटात तो नाम घेत असे. पूर्वी तो निर्णय बदलत असे. आता तो स्वतःहून बदलू लागला होता. आणि जेव्हा माणूस स्वतः बदलतो तेव्हा परमेश्वर त्याचं आयुष्य बदलायला वेळ लावत नाही. अनेक वर्षांनी गावातील लोक त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. एक तरुण त्याला म्हणाला, तुमच्यात एवढी स्थिरता कशी आली? गंगाधर हसला. मंदिराकडे बोट दाखवत म्हणाला, ज्या दिवशी मी माझ्या निर्णयाचा हट्ट सोडला त्या दिवशी गुरूंनी माझं आयुष्य हातात घेतलं. मग मन स्थिर झालं. स्थिर करण्याचा प्रयत्न करू नकोस. मन स्थिर करण्याचा प्रयत्न करू नकोस. गुरुचरणी शरण जा. मन आपोआप स्थिर होतं. त्या रात्री गंगाधर पुन्हा मंदिरात गेला. दत्तमूर्तीसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, प्रभू, पूर्वी मी प्रत्येक वळणावर घाबरत होतो. आज मला प्रत्येक वळणावर तुमचा हात जाणवतो. क्षणभर त्याला असं वाटलं, मूर्तीवरील मंदस्मित हास्य अधिक खुललंय. तो अनुभव शब्दात सांगता येण्यासारखा नाही. तो फक्त श्रद्धेने जगण्यासारखा आहे. बोध काय आहे ह्या कथेत? धरसोड वृत्ती ही बाहेरच्या परिस्थितीमुळे निर्माण होत नाही. ती गुरुचरणावरील अपूर्व विश्वासामुळे निर्माण होते. ज्या क्षणी आपण मी करतो हा अभिमान सोडून गुरु करून घेत आहे हा स्वभाव स्वीकारतो, त्या क्षणी मनातील संभ्रम विरघळू लागतो. श्रद्धा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तर मिळत नाही. श्रद्धा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवणं नव्हे, तर उत्तर मिळवण्यापूर्वीही गुरुचरणावर विश्वास ठेवणं होय. एकदा सद्गुरूच्या चरणी शरण गेलात की मग धरसोड वृत्ती संपते आणि सुरू होतो अचल श्रद्धेचा प्रवास. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.